श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आज थोडा आवाज वेगळा असेल, तब्येत बरी नाही त्या कारणामुळे, तर थोडा व्हिडिओ पण लेट होत आहे माझा, म्हणून माफ करा। तर उद्या हे आपली आयव्य नवमी बोलली जाते बघा। पितृपक्षामध्ये आपण पित्रांची सेवा करत आहोत। 15 दिवस हे पित्रांसाठी काढलेले असतात, ठीक आहे। म्हणजे माणसं वारलेली असतात तर ती पित्रांची सेवा बोलली जाते। किंवा मनुष्य म्हणजे नवरा बायको मध्ये जर नवरा आधी मेलेला असेल तर नवऱ्याच्या मागे बायको जेवायला येत असते। म्हणून आपण वडील जर आधी वारले समजा घरातले, तर वडिलांसोबत आई जेवायला येत असते। म्हणजे नंतर जर आई वारलेली असते तर, पण आई जर आधी वारलेली असते म्हणजे सौभाग्यवती स्त्री जर वारलेली असते तर असं राहतं की जी आयव्य नवमी बोलली जाते आमच्याकडे, म्हणजे आमच्या भाषेमध्ये आयव्य नवमी बोलली जाते, त्याला अहेव नवमी बोलली जाते। तर ती नवमी जी आहे ती उद्या आहे आपली। नवमीच्या दिवशी जो श्राद्ध येतो तो सौभाग्यवती स्त्रिया ज्या मरण पावलेल्या असतात सौभाग्य घेऊन, तर हे क्वचितच असतात। खूप भाग्यशाली असं मानलं जातं की प्रत्येक स्त्रीला म्हणजे ते आवडेल सौभाग्याचं लेणं घेऊन जाणं, पण ते आपल्या हातात नसतं। तर त्याच्यासाठी नवमी जी तिथी असते ती असते। सौभाग्यवती स्त्री जर वारलेली असते त्यांच्यासाठी नवमीच्या दिवशी म्हणजे पित्तर जी असते हे 15 दिवसामध्ये तो एक दिवस असा असतो की सौभाग्यवती स्त्री मेलेली असते त्यांचं पान आपल्याला पूजायचं असतं किंवा पूजा करायची असते। तर आपल्याला त्या दिवशी अशी वेगळी काही सेवा करायची का? बऱ्याच लोकांना असा प्रश्न असेल की नवमीच्या दिवशी अहेव नवमी जी पूजली जाते सौभाग्यवती स्त्रियांसाठी ती काही वेगळी पूजा असते की काय, असं बऱ्याच लोकांना प्रश्न असेल। तर मी तिथे असं सांगेल तुम्हाला की जसं पित्रांना आपण रोजच्या रोज तर्पण देत असतो बघा, मी सांगितलेलं होतं तर्पण कसं द्यायचं काय द्यायचं, ते व्हिडिओ तुम्ही नीट बघितले असतील तर सगळं आपल्याला माहिती असेल। तर तर्पण सेम द्यायचे, त्याच्यात काही वेगळं काही नाहीये। तर्पण आपण तसंच द्यायचंय। थोडक्यात म्हणजे तांब्याच्या लोट्यामध्ये आपण पाणी घ्यायचंय, काळी तीळ आपलं टाकायची, फूल पांढरं फूल आपण पित्रांना पाहिजे म्हणून ते टाकायचं। दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला जसं आपण सूर्यदेवाला अर्घ्य देत असतो रोज, तसंच अर्घ्य म्हणजे पित्रांना द्यायला त्याला तर्पण बोललं जातं। दुसरं काही एक नाहीये। माणसं घरात असले तर हा हक्क माणसांचा असतो, सगळ्यात अगोदर मी सांगेन तुम्हाला। पण माणसं नसले पण नाहीत घरात तर टाळू नका, मी असं सांगेल तुम्हाला। म्हणून आपण स्त्रियांनीही तर्पण दिलं तरीही चालतं, पण त्यांना म्हणजे तहानलेलं ठेवू नका पित्रांना, हे मी तुम्हाला सांगेल। की स्त्रियांनी पण तर्पण दिलं तरीही चालतं। मी सुद्धा स्वतः तर्पण देते जर माझे मिस्टर नसले तर, हे लक्षात घ्या। नंतर आपण पितृ उद्या कशी पूजा करायची ते थोडक्यात याच्यातच येईल मग, म्हणजे उद्याची पण पूजा सेम तशीच राहील नवमीची, असं मी तुम्हाला बोलते आहे। तर तर्पण सेम पित्रांचं जसं असतं तसं द्यायचंय। पितृस्तोत्र जे आहे आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये बघा मी तुम्हाला बोललेली होती, ते पितृस्तोत्र आपल्याला वाचायचं आहे, हे लक्षात घ्या। ते वाचल्यानंतर हातपाय धुवायचे, देवपूजा वगैरे करायची। आयव्य आपण सांगणार म्हणजे करणार आहोत, तर आपल्या घरात जी व्यक्ती वारलेली आहे ती आयव्य असते, म्हणून आपण त्या 2-4 दिवस अगोदरच एखादी सुवासिनी महिला जर असेल, आपल्या शेजारी कुठे राहत असतील किंवा नातेवाईकांमध्ये कोणीही असेल, सौभाग्यवती महिलाला जेवायला सांगायचं आहे। शक्यतोवर महिला टाळाटाळ करत असतात या गोष्टींना, त्याच्यात काही एक नसतं, पण कसं असं शेवटी मनाची श्रद्धा आणि भाव असतो प्रत्येकाचा वेगवेगळा, आपण कोणाला आग्रह करू शकत नाही। आले तर अतिउत्तम राहील, नाहीच आलं कोणी तर आपण पान पूजायचं आहे। ते पान आपण पानामध्ये जे आपल्याकडे आपल्या घरी जी पद्धत आहे आपल्या गावाकडे त्या पद्धतीचा आपण स्वयंपाक करायचा। समजा आमच्याकडे डाळ भात रस्सा, जो काळा रस्सा बोलला जातो तो बनवला जातो, आळूच्या वड्या बनवतात, प्रत्येक प्रकारची भाजी जसे मिक्स भाजी बनवली जाते एक का, नंतर कारले असतं, कारलं वेगळी भाजी बनवतात कारण सगळी भाजी कडू म्हणजे प्रत्येक प्रकारचं बनवलं जातात। सगळे पाट्यावड्या बोलतात, म्हणजे प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते। तळण खाल्लं जातं, तर मी तेच सांगेन प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते। आपल्याकडे जो स्वयंपाक आपल्याला करायचा आहे तो करायचा, किंवा त्या महिलेला जो स्वयंपाक आवडत होता आपल्याला माहिती असेल तर तो स्वयंपाक आपण करायचा आणि सौभाग्यवती एक महिला जी असते तिला जेवण सांगायचं। नाही महिला आली तर आपण त्यांचं पान पूजायचं आहे। मात्र हे लक्षात ठेवायचं, कधी पण आपण पित्रांची जी सेवा करत असतो, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, माझा स्वयंपाक रेडी झाला होता 11:30 पर्यंत,
बरोबर 12ला माझा स्वयंपाक गेला होता त्या लोकांजवळ. तर आपण म्हणजे तेच सांगेल की पित्रांचं करत असताना 11:30 ते 12 जो कालावधी असतो, हा 12च्या आसपासचा जो कालावधी असतो हा पित्रांचा वेळ असतो. म्हणून त्या वेळेमध्ये आपण जेवणाला बसवून द्यायचे त्यावेळेस त्यांना, किंवा पान पूजत असणार तर त्यावेळेस आपण पान पूजायचंय त्यांचं. फक्त आपण जेव्हा ताट ठेवणार आहोत, महिला असो जेवायला किंवा नसो, पान जरी पूजत असलो, गोल आपण जसं नैवेद्याला बघा नैवेद्य ठेवत असतो तेव्हा चौकोनी भरीव मंडल काढत असतो, तर आपण पानाच्या खाली जेव्हा आपण पित्रांना पान पूजतो तेव्हा गोल सर्कल काढायचंय पाण्याने, त्याच्यावरती ताट ठेवायचं आहे आणि नंतर मग आपण तो ताट वाढायचा आहे. पण पित्रांची जेव्हा आपण ताटाची पूजा करत असतो, भगवंताला नैवेद्य देताना सीधा हाताने पाणी ओवाळतो बरोबर, तर आपण हा उलटा हात घ्यायचा पित्रांचं जेव्हा आपण सेवा करत असतो त्यावेळेस, हे लक्षात घ्या. हाच नियम आहे, दुसरं काही एक नाहीये. नंतर हा तुमच्याकडे काय बोलतात मला माहिती नाही, आपण का आगारी बोलली जाते आमच्याकडे, म्हणजे कसा विस्तव असतो, अग्नीमध्ये घास अर्पण करणे पित्रांसाठी. ते तुमच्याकडे काय नाव आहे ते मला माहिती नाही, आमच्याकडे आगारी बोलतात. पण मी ती सोपी भाषा करून सांगते तुम्हाला की विस्तव तयार करायचा गौरीचा, त्याच्यावरती नवमीच्या दिवशी पण आपली आई किंवा पत्नी जर वारलेली असेल कोणी किंवा आजी, त्यांचा जर घास आपल्याला द्यायचा असेल तर नवमीच्या दिवशी आपण थोडा हार बनवायचा आहे आणि तिथे आपण जो स्वयंपाक केलेला आहे त्याचा थोडा थोडा घास सगळा काढून, आणि त्याचा मुलगा असो किंवा नवरा जर असेल, नवरा असो, त्यांनी ते घास तिथे अर्पण करायचं आहे विस्तवाच्या वरती, हे लक्षात घ्या. ते कधी पण असं बोललं जातं की पित्तर हे वासाची भुकेले असतात, म्हणून आपल्याला नवमी जी असते त्या दिवशी आपल्याला जे आईचा घास किंवा बहिणीचा घास किंवा जे असेल त्यांचा घास त्या दिवशी द्यायचा आहे, ठीक आहे. आणि जी म्हणजे नंतरची पित्रांची पूजा असतो तो तर आपण अमावस्याला देणार आहोत किंवा त्यांच्या तिथीला देत असतो. पण सौभाग्यवती महिला ज्या वारलेल्या असतात त्यांचा नवमी हा म्हणजे स्पेशल दिवस असतो त्यांच्यासाठी, त्या दिवशी आपण तर्पण द्यायचंय, आगारी द्यायची, सगळ्या गोष्टी ह्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल, जर पान पुसलं मग नाही आली महिला तर ते पान आपण गायीला खाऊ घालायचं आहे. गाय जर नाही मिळाली तर एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवा, कुठल्याही पक्ष्यांनी प्राण्यांनी खाल्ला तो घास तरीही चालेल, हरकत नाही. पण आपण स्वतःच्या मनाने पूर्ण आपण असं समजायचं की आपण आईला, आपल्या सासूंना असं म्हणजे जेवण आहे आज असं समजून घ्यायचंय मनातल्या मनात. महिला आली तर तिची ओटी भरा, तुमच्याकडून यथाशक्ती तुम्हाला जेवढं देता येईल. सौभाग्यवती महिला जर तुम्ही जेवणाला सांगितली असेल तर त्यांची ओटी भरा, तुमची परिस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांची ओटी भरू शकतात, हे लक्षात घ्या. नाहीच कोणी आलं त्या दिवशी निदान तुमच्या घरी एखादी महिला आली तिला निदान 6 तरी पाजा, नाहीतर मग दूध तरी द्या. अशा गोष्टी आपण थोड्या थोड्या त्या दिवशी करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. आणि त्या दिवशी संध्याकाळी आपण एक दिवा, जसं पित्रांचा दिवा लावत असतो, कणकेचा दिवा लावला तर अतिउत्तम, नसेल कणकेचा तर आपली जी पंथी असते मी तुम्हाला बोललेली ती सेवा जर तुम्ही करत असाल तर तरीही उत्तम. पण नाहीच तुम्ही म्हणजे कुठली तरी एक सेवा असेल आणि ही सेवा नसेल तर नवमीच्या दिवशी ज्यांच्या घरी अशी पित्त नवमीची तुम्ही पूजा करणार असाल त्या दिवशी निदान आपण दक्षिणेला तोंड करून एक दिवा नक्कीच लावा असं मी तुम्हाला सांगेल. तर ही होती नवमीची जी पूजा असते किंवा सुहासिनी सौभाग्यवती महिला मेलेल्या असतात की त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो पूजा याविषयी माहिती. आणि आपण सौभाग्याचं जेवढे अलंकार असतात तेवढे आपण त्या महिलेला ओटीत देऊ शकता ज्यांना आपण जेवायला सांगत असू, हे लक्षात घ्या. तर ही त्याविषयीच माहिती होती. व्हिडिओ थोडा लेट झाला म्हणून माफ करा. सांगते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.